बाहेर ऊन भरपूर पडलं आहे, मुलांना सुट्ट्या लागल्यात. बरं, जर थोड्या वेळाने मुलं काहीतरी खायला मागतात, मग बाहेरनं काही आणण्यापेक्षा मस्त असा हा चिवडा बनवून द्या. अगदी महिनाभर टिकतो, शिवाय जास्त तेलकट नाही. अशा पद्धतीने केला तर, आणि जास्त तिखट नाही, जास्त मसाले घातलेले नाही, तर असा हा चिवडा मस्त तयार होतो. तर पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते आज दाखवते. तर नमस्कार, गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर इथे मी 1 किलो पोहे घेतलेत. 1 किलो पोह्याचं सगळं प्रमाण सांगणार आहे. तर पातळ पोहे घेतलेले आहेत. आज आपण पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघूया. तर इथे मी मोठ्या कढईमध्ये ना फक्त असा भाजून घेणार आहे. तर गॅस थोडासा मध्यम ठेवा आणि छान हा भाजून घ्या. पोहे हे सुरकुतू नयेत म्हणून त्यासाठी एक छोटीशी टिप सांगणार आहे पुढे. तर हे बघू शकता, एक चमचा भरून मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही, अगदी छोटा चमचा भरून मीठ घालायचं आणि पुन्हा मग भाजून घ्यायचं. असं केल्याने काय होतं, तुमचा पोहे जे आहेत ते सुरकतणार नाहीत. बरं, त्याआधी पोहे छान निवडून घ्यायचे. अख्खे जेवढे पोहे असतील तेवढेच घ्यायचे. चुरा झालेला असतो किंवा पोह्याचं पीठ असतं ते सगळं काढून घ्यायचं आणि अगदी निसंग असे पोहे असतात तेवढेच घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे छान भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर, अगदी कुरकुरीत होसपर्यंत भाजून घ्यायचे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही उन्हाला लावलं तरीही चालणार आहे, पण मी उन्हाला न लावता असं भाजूनच घेणार आहे. भाजून घेतल्यामुळे काय होतं, थोडीशी त्याची चव जी आहे ती खमंग लागते, त्यासाठी भाजून घ्यायचं. तुम्ही अगदी उन्हात कडकडीत वाळवलं तरीही चालणार आहे. छान असं भाजून घेतलं आणि बघू शकता पोहे अजिबात सुरकतलेले नाहीत, हे बघा. आणि शिवाय कुरकुरीत असे झालेले आहेत, पण अजिबात सुरकतले नाहीत. त्याचं हेच कारण आहे की आपण मीठ घातलं होतं त्यामुळे. अगदी 2-3 मिनटासाठी पुन्हा घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं. आता एक कढईमध्ये तेल घेतलं. तेल थोडंसं जास्त लागणार आहे, कारण भाजीचे बाकीचे हे साहित्य आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पोहे अजिबात तेल न घालता फक्त भाजून घेतलेले आहेत. तर 1 किलो पोह्यासाठी इथे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेत. सगळं मी तुम्हाला मोजमाप व्यवस्थित सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 1 किलोसाठी 1/2 किलो शेंगदाणे घेतले. अगदीच कमी वाटले तर तुम्ही 200 ग्रॅम घ्या, पण त्यापेक्षा कमी घेऊ नका, कारण आपल्याला पातळ पोह्यामध्ये तशीच काही चव नसते. आपण इतर जे साहित्य घालू तेच ते चांगलं लागणार आहे. तर इथे मी शेव जी आहे ते मध्यम शेव जी असते चिवड्याची ती घेतली, 1/2 किलो ती घातली आणि शेंगदाणे काढून घेतले. जे पोहे भाजून ठेवले होते त्याच्यावर आता हे सगळं साहित्य करून घ्यायचं आहे. आता 1/2 किलोसाठी 1/2 किलोच 1 किलोसाठी 1/2 किलो डाळवं घेतलं, तेही भाजून घेतलं. आता कढीपत्ता जो आहे तो भरपूर घेतलेला आहे, एकदम मोठी वाटी भरून कढीपत्ता घेतला आणि तोही छान कुरकुरीत होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता तळायला थोडासा वेळ लागतो. कुरकुरीत होसपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचा आहे. कुरकुरीत होसपर्यंतच तळा, कच्चा ठेवू नका, नाहीतर मग तुमचे पोहे जे आहेत ते थोडेसे नरम पडतात. गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा एकदमच बारीक करायचा नाही, मध्यम गॅसवर हे सगळी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची. हे बघू शकता छान असे कुरकुरीत, म्हणजे तुम्ही जर झाऱ्याने हलवलं तर खळखळीत असा आवाज येतो, इतपत आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे. पोहे कढीपत्ता तळायला थोडासा वेळ लागतो, कारण एकदम हिरवागार असतो तो. तेलात आपल्याला तळून घेऊन कोरडा करायचा असतो, तेव्हा त्याच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ जो लागतो तो कढीपत्त्याला. आता छान कढीपत्ता हे बघू शकता, त्याचा रंगही थोडासा बदलला आणि तेल फसफसायचं कमी झालं की कढीपत्ता काढून घ्यायचा आणि तेही याच्यात पोह्यावर घालून घ्यायचं. थोडंसं हे मिक्स करून घेतलं आहे मी, म्हणजे कसं की मिक्स झाल्यानंतर कुठला पदार्थ थोडासा कमी पडतोय का ते बघायचं. अगदीच काय सगळं मोजमाप करून घेण्यापेक्षा जेवढं आहे तेवढं घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं थोडे शेंगदाणे कमी दिसत आहेत किंवा थोडंसं डाळ कमी दिसते, तर मग अशा वेळेला थोडंसं तळून घालू शकता. त्यासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सगळं व्यवस्थित बरोबर झालं की मग मिरच्या घ्यायच्या. आता मिरच्या इथे मी 150 ग्रॅम मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता. मुलं खाणारे आहेत म्हणून थोडंसं कमी घालायचं. नसेल तुम्हाला मोठ्यांना खायचं असेल किंवा मुलं खात असतील
तर आणखी थोड्याशा वाढवल्या तरी चालतात. उभ्या तिरक्या चिरून घेतल्यात आणि त्याही कुरकुरीत होसपर्यंत तेलात तळून घ्यायच्या आहेत. कढीपत्ता आणि मिरची जी आहे की नाही अगदी कुरकुरीत होसपर्यंतच तळायची, तरच तुमचा चिवडा महिनाभर अगदी कुरकुरीत छान राहतो. कारण पातळ पोह्याला शक्यतो हिरवी मिरचीच वापरली जाते. लाल मिरचीत पातळ पोह्याचा चिवडा केला जात नाही, त्यासाठी हिरवी मिरचीच वापरायची आहे आणि ती मिरची छान कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायची. आपल्याला ते लक्षात येतं की आपण तळत असताना मिरची आधी टाकली होती ती कशी आणि नंतर पूर्ण तळल्यानंतर कशी झाली. कारण झारा जर उचलून हलवला ना की पूर्ण जर मिरची तळली असेल तर चांगला खळखळ असा आवाज येतो, कढीपत्त्याचा म्हणा किंवा मिरचीचा म्हणा. हे बघा, हे छान असं कुरकुरीत होसपर्यंत मिरची तळून झाली, काढून घेतली. आता जर जास्तीचं तेल तुम्हाला वाटलं असेल तर थोडंसं काढून घ्या. मी थोडंसं अगदी 2-3 पळ्या काढून घेतलं आणि त्यामध्ये एक मोठे 2 चमचे मोहरी घातली. मोहरी छान फुलू दिली आणि त्यानंतर जिरे घालायचे. जिरेही छान फुलू द्यायचे आहेत. दोन्ही एकत्र छान फुलून आलं की मग बाकीचं साहित्य घालायचं. आता गॅस एकदम कमी करायचा किंवा बंद केला तरीही चालेल आणि त्यामध्ये आता हळद घालायची आहे. शक्यतो गॅस बंदच करा कारण तेल कडकडीत गरम झालेलं असतं. आता ही जी एवढीच फोडणी आहे ते आपण जे मिक्स करून ठेवलेले पोहे आहेत सगळे त्याच्यावर ओतून घ्यायचं. हे बघा, पटकन ओतून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. बरं, याच्यामध्ये तुम्हाला जर साखर पावडर टाकायची असेल तर ते टाकू शकता किंवा जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर जर खात असेल तर असं सगळं करून घेऊ शकता. किंवा ही असेसुद्धा पोहे छान लागतात. पोह्याचा चिवडा अगदी मस्त लागतो, महिनाभर टिकतो. मुलांना बाहेरचं काय आणून देण्यापेक्षा पटकन वाटीत काढून दिलं की मुलं छान टी व्ही बघत बघत खातात. असा हा मस्त चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा तयार झाला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक अगदी अवश्य करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.